कविता. ओके, साईडला ठेवते मी. 165 हिमांशु परेश महाजन. 165 हिमांशु परेश महाजन. Receipt number 176 ओजस पाटील. 176 ओजस पाटील. Receipt number 178 शिवांश दीपक पाटील. Receipt number 178 शिवांश दीपक पाटील. Receipt number 180 प्रणित गणेश गाडगे. 180 प्रणित गणेश गाडगे. ओके, आता आपण मुलं आणि त्यांच्या रिसर्च वाचणार आहे. पेरेंट्स उभं राहायचं आणि टाकायचे करायचे. तर 158 आणि 157 सुशांत पांडे. तर या दोघांपैकी टाकायचे मुलांच्या मुलींच्या मुलीच्या. मग ही मुलीची चिठ्ठी आपण स्टार्ट करणार. त्यानंतर पुढचे जे ट्विन्स आहेत मुलाचं आणि मुलीचं नाव हे दोन्ही मुलीच्या चिठ्ठीवरती येईल. मुलाची चिठ्ठी डिस्कार्ड होईल. पुढचे जे ट्विन्स आहेत यज्ञी सुनील व्यवहारे आणि यज्ञेश सुनील व्यवहारे. पेरेंट्स प्रेझेंट आहेत. यज्ञी मुलीच्या ह्याच्यात टाकायची आहे, मुलाची डिस्कार्ड करायची आहे. या मुलीच्या ह्याच्यावर दोघांची नावं आहेत आणि ही चिठ्ठी मुलींच्या ह्याच्यात ठेवते. पुढचे जे ट्विन आहेत रोनित प्रसाद आणि नायरा प्रसाद. पेरेंट आहेत प्रेझेंट. रोनित प्रसाद, नायरा प्रसाद. ओके, आता इथे पेरेंट प्रेझेंट तर हा पेरेंट रिप्रेझेंटेटिव्ह आहे. त्यांच्यावरती डिसिजन घेऊया की त्यांनी कोणत्या ह्याच्यात टाकायचंय. ट्विन्स आहेत पण पेरेंट प्रेझेंट नाहीयेत. मग चिट कोणत्या बॉक्स मध्ये टाकायची याचा डिसिजन पॅरेंट्स पैकी एकाने सांगा कुठल्या बॉक्स मध्ये टाकायचे. ओके, एका पॅरेंट्स म्हणणं आलेलं आहे की आपण मुलीच्या ह्याच्यात ही चिठ्ठी टाकतोय नायरा प्रसाद, रोनित प्रसाद. मग ही चिट जी मुलाची आहे ती डिस्कार्ड करतोय आपण आणि ही चिट मुलीच्या ह्याच्यात जाईल. आहे मुली. आणि अजून एक जे लास्ट अद्विक लिनेश ब्राह्मे आणि बारंबे आणि आराध्या लिनेश बारंबे मुलीच्या ह्याच्यातच. ओके, सो तुमच्या चिठ्ठीवर दोघांची नावं आहेत. आपण मुलाची डिस्कार्ड करूयात. ही मुलीच्या ह्याच्यात आणि ही दोन्ही ट्विन्स राहू देत ना. ओके, सगळ्या चिट्स मध्ये सगळ्यांची नावं आली आहेत. ज्यांनी फॉर्म भरले होते, इंटरव्ह्यू दिलेले आहेत, एज क्रायटेरिया मध्ये बसतात अशी सगळी एलिजिबल जी मुलं होती त्यांच्या चिट्स आता आपण वाचून बॉक्स मध्ये टाकलेल्या आहेत. जे पॅरेंट्स रिप्रेझेंटेटिव्ह मी त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी तो बॉक्स शफल करायचा आहे आणि त्यांनी चिट्स वाचायचे आहेत एक एक घेऊन.
इथे उपस्थित जे पॅरेंट आहे त्यांनी तुम्ही बघू शकता स्वतःच्या हाताने ते मिक्स करताय आणि एक एक चिठ्ठी आता आपण काढणार आहोत. चिठ्ठीमधून येणारे नाव आम्ही इकडे लिस्टवर लिहितोय. दिशविक गजानन डोंगरे. पहिलं नाव आहे रिसिप्ट नंबर 26 द्विशिक गजानन डोंगरे. कॉंग्रॅच्युलेशन्स, पहिलं नाव तुमचं. तुम्ही बसलात तरी चालेल, आम्ही नंतर बोलूयात. द्विशिक गजानन डोंगरे, फर्स्ट नेम. अद्विक विजय कुपसे. दुसरं नाव रिसिप्ट नंबर 82 82 अद्विक विजय कापसे. अद्विक विजय कापसे. रिसिप्ट नंबर 40. रिसिप्ट नंबर 40 रियांश अभिजित अपराध. रियांश अभिजित अपराध. ज्याचं नाव डिक्लेअर होईल त्यांनी उठून उभं राहून नंतर बसा लगेच. ज्यांचं नाव येतं त्यांनी उभं राहिलं तर बरं होईल. रियांश पेरेंट्स आवर. ओके. रिसिप्ट नंबर 5 ओजस स्वप्नील दास. ओजस स्वप्नील दास. रिसिप्ट नंबर 43 पार्थ दीपक खिलारी. पार्थ दीपक खिलारी. रिसिप्ट नंबर 84 राघव शशांक अंडनसरे. राघव शशांक अंडनसरे. रिसिप्ट नंबर 46 देवांश प्रवीण बिरंजे. देवांश प्रवीण बिरंजे. देवांश प्रवीण बिरंजे. रिसिप्ट नंबर 3 स्वानंद नितीन गायकर. स्वानंद नितीन गायकर. रिसिप्ट नंबर 139 श्रीश योगेश मस्कर. श्रीश योगेश मस्कर. रिसिप्ट नंबर 145 राजवर्धन सिद्धार्थ तापकीर. राजवर्धन सिद्धार्थ तापकीर. रिसिप्ट नंबर 1515 शौर्यदीप सुरेश वराडे. शौर्यदीप वराडे. रिसिप्ट नंबर 148 शिवांश पंकज पाटील. सर यानंतर चहा काढतो. एक मिनिट. आता तिथे जी लिस्ट आपण हे केलेली आहे पूर्ण, याच्यामध्ये ट्रान्सची जी नाव आली, ट्रान्सचे तीनही क्रायटेरिया मी सुरुवातीला सांगितलेलं आहे बरोबर. ट्रान्सचे नाव जर मध्ये आलं तर ते रिझर्व ठेवण्यात येणार आहे. तसं नाही होणार ते. नाही, ते वेटिंगला जातील सर त्या केसमध्ये. त्यांचं ऍडमिशन 80 मध्ये नाही, ते वेटिंगला येणार मुलांच्या याच्यात. मुलांची नावं त्याच्यात टाकलेली आहेत ना सगळे. कुठले मुलींची याच्यात जरी गेलेली असली तरी त्या रिसिप्टवर 2 नावं टाकलेली आहेत. नाही सर, आपण 80 पैकी फक्त 76 आता काढणार आहोत. होय, तेवढेच घेणार आहोत. हो तेवढेच. नाही नाही, जर त्या ठिकाणी आलं, जर समजा 2 नावं असतील तर आपण इकडचं 80 न घेता 78 घेतोय. नेक्स्ट रिसिप्ट नंबर 23 युग अमित कुमार औटी. युग अमित कुमार औटी. रिसिप्ट नंबर 65 शिवतेज मयूर पोंबरे. शिवतेज मयूर पोंबरे. 120 शिवांश रंजित सोरटे. शिवांश सोरटे.
नेक्स्ट 154 पूर्वांश जगदीश पाटील. पूर्वांश जगदीश पाटील. नंबर 7 राजवीर दानेश कापरे. राजवीर दानेश कापरे. नंबर 114 पीयूष संदीप मधुरे. पीयूष संदीप मधुरे. नाही 1 मिनिट फक्त. पोलीस किती आहेत आपल्याकडे सगळे आलेले? नंबर ऑफ पोलीस नंबर ऑफ फ्रेंड्स 4. 4. 4 आहेत. 75 संपलं की आपण त्यानंतर ते पाहणार आहोत. म्हणजे त्या पोलीसचे जे आहेत त्या पण रिझर्व ठेवू आपण तेवढे सीट्स. त्यानंतर आपण बॉयजचे सीट्स घेऊया आणि बॉयज पूर्ण झाल्यानंतर ट्रेनचे ते रिझल्ट पूर्ण होईल. कारण आउट ऑफ आपल्याला पुढे जाता येणार नाही. नेक्स्ट सीट 71 रुद्र राजेश बधारे. रुद्र राजेश बधारे. नंबर 52 विराज लहू फुडगे. विराज लहू फुडगे. तर इथे मुलांचे 20 चिट्स आपण काढलेले आहेत आणि फर्स्ट डिव्हिजन मधले मुलांची पूर्तता झालेली आहे. संत तुकाराम महाराजांच्या नावाने जी पहिली डिव्हिजन आहे आपली ती डिव्हिजन आता पूर्ण झालेली आहे. युअर साइन. चिठ्ठी काढताना तर नो करत राहा असं त्या काकांचं म्हणणं आहे, तर तसं करा. सर तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि सही. याच्यावर सिलेक्टेड म्हणून लिहा. आपण या ठिकाणी पॅरेंट्सच्या म्हणजे विटनेसच्या सह्या घेतोय जेणेकरून इन केस तुम्हाला नंतर कोणाला काही डाऊट वाटला तर आपण क्रॉस व्हेरीफाय करू शकतो. ओके, थँक्यू पॅरेंट्स. येस, यू कॅन सिट. एक लेडीज आणि एक जेंट्स रिप्रेझेंटेटिव्ह पुढे यायचे. महिलांपैकी एक कोणीतरी या. मुलांचं कंटिन्यू करून घेऊ. सर बॉक्स चावी. आता एक डिव्हिजन मुलांची पूर्ण झालेली आहे. मुलांचे 3 डिव्हिजन बाकी आहेत. मुलांचे सगळ्यांनी रिक्वायरमेंट नुसार टाकलेले आहेत. आता आपण एक काम करतो, मुलांच्या पण चिठ्ठ्या बरोबर घेतो आणि त्यानुसार मुलींचं आता सुरू होईल. आपण आता मुलींच्या नावा वाचायला सुरुवात करतोय. पहिलीच एक ट्विन्सची चीट आहे ज्याच्यात दोन्ही मुली आहेत. पॅरेंट्सची रिक्वेस्ट आहे, लहान मुलं तुमच्याकडे जे आहेत गोंधळ फक्त होऊ देऊ नये एवढी काळजी घ्या. मुलांचे आवाज येत आहेत.
दोन ट्विन्स मुली आहेत, सृष्टी कल्पेश देसले आणि सिद्धी कल्पेश देसले. अशा दोघींच्या 2 चिट्स आहेत. पॅरेंट आहेत का इथे? देसले पॅरेंट. या 2 पैकी आपण एकाच मुलीची चिट टाकणार आहोत. जो नंबर पहिला आहे 169 आणि 170 त्यातला जो पहिला नंबर आपण ती चिट टाकतो. दुसरी डिस्कार्ड करणार आहोत. ट्विन्स मध्येच मगाशी नायरा प्रसाद आणि रोनित प्रसाद होते, त्यांची नायरा प्रसादची आपण चिट टाकतो. दोघांची नावं त्याच्यावर आहेत. सेम अन्विता सुशांत देशपांडे, अनल सुशांत देशपांडे, दोघांची नावं आहेत. मुलीची चिट आपण टाकतोय. यज्ञी सुनील व्यवहारे, यज्ञेश सुनील व्यवहारे, मुलीची चिट टाकतोय आपण. आणि ट्विन्स मधला लास्ट कॅन्डिडेट आराध्या बरामे आणि अद्विक बरामे. आता सिंगल कॅन्डिडेट जे आहेत त्यांची नावं वाचतो आपण. रिसिप्ट नंबर 4 शिवांजली सुनील कातोरे, 4 शिवांजली सुनील कातोरे. रिसिप्ट नंबर 8 आर्या सचिन माळी, रिसिप्ट नंबर 8 आर्या सुनील माळी. 11 ऋत्विका गोकुळ बोथ, 11 ऋत्विका गोकुळ बोथ. रिसिप्ट नंबर 13 दुर्वी सुशांत साळवे, रिसिप्ट नंबर 13 दुर्वी सुशांत साळवे. रिसिप्ट नंबर 16 इशिता सचिन गातकल, रिसिप्ट नंबर 16 इशिता सचिन गातकल. 18 शुभ्रा गणेश जगताप, रिसिप्ट नंबर 18 शुभ्रा गणेश जगताप. रिसिप्ट नंबर 20 वेदांशी विठ्ठल देसाई, 20 वेदांशी विठ्ठल देसाई. रिसिप्ट नंबर 21 गिरीशा गोविंद देशमुख, 21 गिरीशा गोविंद देशमुख. रिसिप्ट नंबर 27 निर्विघ्ना रोशन कदम, रिसिप्ट नंबर 27 निर्विघ्ना रोशन कदम. रिसिप्ट नंबर 31 शिवज्ञा अमोल पाटील, रिसिप्ट नंबर 31 शिवज्ञा अमोल पाटील. रिसिप्ट नंबर 33 ओवी अमित जगताप, 33 ओवी अमित जगताप. रिसिप्ट नंबर 34 त्रिशा चेतन शिंदेकर, रिसिप्ट नंबर 34 त्रिशा चेतन शिंदेकर. रिसिप्ट नंबर 35 आर्या अक्षय चोपडे, 35 आर्या अक्षय चोपडे. रिसिप्ट नंबर 37 प्रिशा गजानन गोडेकर, रिसिप्ट नंबर 37 प्रिशा गजानन गोडेकर. रिसिप्ट नंबर 39 रिद्वी संतोष जमदादे, 39 रिद्वी संतोष जमदादे. रिसिप्ट नंबर 42 यज्ञा ज्ञानेश्वर कुवर, रिसिप्ट नंबर 42 यज्ञा ज्ञानेश्वर कुवर. रिसिप्ट नंबर 45 रियांशी धीरज कुमार राजपूत, रिसिप्ट नंबर 45 रियांशी धीरज कुमार राजपूत. रिसिप्ट नंबर 48 सनिग्धा आशीष लोखंडे, 48 सनिग्धा आशीष लोखंडे. रिसिप्ट नंबर 49 ईशा विशाल अंबिके, 49 ईशा विशाल अंबिके. रिसिप्ट नंबर 53 स्मरा सुनील जावळे, 53 स्मरा सुनील जावळे. रिसिप्ट नंबर 54 मीरा गोरख सोमवंशी, 54 मीरा गोरख सोमवंशी. रिसिप्ट नंबर 55 देवांशी पिंटू गौडा, रिसिप्ट नंबर 55 देवांशी पिंटू गौडा. रिसिप्ट नंबर 56 रियांशी विजय तावरे, रिसिप्ट नंबर 56 रियांशी विजय तावरे. रिसिप्ट नंबर 57 सानवी शेखर बोचरे, रिसिप्ट नंबर 57 सानवी शेखर बोचरे. रिसिप्ट नंबर 58 शिवन्या संजय कुरळे, रिसिप्ट नंबर 58 शिवन्या संजय कुरळे. रिसिप्ट नंबर 59 रितिका हिरेकुराबार, रिसिप्ट नंबर 59 रितिका हिरेकुराबार. रिसिप्ट नंबर 68 राजकन्या गणेश कदम, रिसिप्ट नंबर 68 राजकन्या गणेश कदम. रिसिप्ट नंबर 72 प्रिशा प्रकाश पवार, 72 प्रिशा प्रकाश पवार.
Receipt number 73, Anshika Arun Salonke. Receipt number 73, Anshika Arun Salonke. Receipt number 74, Niti Sagar Avte. Receipt number 74, Niti Sagar Avte. Receipt number 75, Aradhya Dhanraj Bansode. 75, Aradhya Dhanraj Bansode. Receipt number 76, Ananya Kishore Langhi. 76, Ananya Kishore Langhi. Receipt number 79, Dakshaja Somnath More. Receipt number 79, Dakshaja Somnath More. Receipt number 81, Tanvi Arun Narsare. Receipt number 81, Tanvi Arun Narsare. Receipt number 83, Anvika Anup Rokde. 83, Anvika Anup Rokde. Receipt number 90, Krisha Manoj Patel. Receipt number 90, Krisha Manoj Patel. Receipt number 92, Prisha Mandal. 92, Prisha Mandal. Receipt number 95, Shrija Akshay Kavde. 95, Shrija Akshay Kavde. Receipt number 96, Abhigna Alkesh Badguzar. 96, Abhigna Alkesh Badguzar. Receipt number 101, Yadnika Swapnil Padwal. 101, Yadnika Swapnil Padwal. Receipt number 107, Avni Punaji Bajbalkar. 107, Avni Punaji Bajbalkar. Receipt number 108, Dvija Dattatre Battase. 108, Dvija Dattatre Battase. 111, Rivanshi Ramkrishna Yadav. 111, Rivanshi Ramkrishna Yadav. Receipt number 115, Arohi Sunil Koyale. 115, Arohi Sunil Koyale. 116, Shrutika Hari Betar. Receipt number 116, Shrutika Hari Betar. 117, Naira Ajinkya Goe. 117, Naira Ajinkya Goe. 119, Vignesha Ghanashyam Jadhav. 119, Vignesha Ghanashyam Jadhav. 121, Shravya Harshit Namdev. 121, Shravya Harshit Namdev. Receipt number 124, Aradhya Satyavan Redekar. 124, Aradhya Satyavan Redekar. Receipt number 125, Unnati Navnath Sheke. 125, Unnati Navnath Sheke. Receipt number 126, Jija Samir Sabre. 126, Jija Samir Sabre. Receipt number 128, Advika Vijay Shinde. Receipt number 128, Advika Vijay Shinde. Receipt number 129, Smira Sunil Hargude. 129, Smira Sunil Hargude. Receipt number 130, Avira Ravi Kamble. Receipt number 130, Avira Ravi Kamble. Receipt number 132, Ishita Nitesh Bised. 132, Ishita Hitesh Bisen. Receipt number 133, Ovid Jnaneshwar Suryavanshi. Receipt number 133, Ovid Jnaneshwar Suryavanshi. Receipt number 137, Shrisha Pramod Khote. 137, Shrisha Pramod Khote. Receipt number 140, Prarthana Ketan Gotkule. 140, Prarthana Ketan Gotkule. Receipt number 141, Vrinda Manoj Idhate. 141, Vrinda Manoj Idhate. Receipt number 144, Sanvi Praveen Bhabe. 144, Sanvi Praveen Bhabe. Receipt number 147, Vrunda Rahul Sonamne. Receipt number 147, Vrunda Rahul Sonamne. Receipt number 151, Priyanshi Shailesh Parale. 151, Priyanshi Shailesh Parale. Receipt number 155, Savi Sagar Bhavre.
155 सावी सागर भावरे. Receipt number 158 दृष्टी गोरखनाथ सोनावणे. 158 दृष्टी गोरखनाथ सोनावणे. Receipt number 159 श्राव्या अमोल कुंभार. 159 श्राव्या अमोल कुंभार. Receipt number 160 मितांशी कमलेश मोरे. 160 मितांशी कमलेश मोरे. 161 श्रीजा स्वप्नील शिंदे. 161 श्रीजा स्वप्नील शिंदे. Receipt number 162 मनश्री विकास पाचपोर. 162 मनश्री विकास पाचपोर. Receipt number 163 जिगीशा सुनील चौधरी. 163 जिगीशा सुनील चौधरी. Receipt number 164 दृष्टि तुबीर ओली. 164 दृष्टि तुबीर ओली. Receipt number 166 अन्वी सागर खामकर. Receipt number 166 अन्वी सागर खामकर. Receipt number 167 दिशा अजय बिडकर. 167 दिशा अजय बिडकर. Receipt number 171 हिंदवी संभाजी वाघमारे. 171 हिंदवी संभाजी वाघमारे. Receipt number 174 प्राप्ती प्रमोद इतकर. 174 प्राप्ती प्रमोद इतकर. 177 त्रिशा कपिल रोकडे. 177 त्रिशा कपिल रोकडे. Receipt number 179 अभिज्ञा अमरजीत शेंडगे. Receipt number 179 अभिज्ञा अमरजीत शेंडगे. Receipt number 181 निहिरा पंकज पनाते. 181 निहिरा पंकज पनाते. मुलींमध्ये कोणाचं नाव आलं नाही असं आहे का कोणी? काय नाव आहे? जोरात. रिसिप्ट नंबर आहे तुमच्याकडे? फोटो आर्या सचिन माळी का? दुसरी चिठ्ठी वाचली मॅडम मी. 8 नंबर आहे ना? वाचली. वाचलेली आहे. मी पेरेंट्स रिप्रेझेंटेटिव्हला विनंती करते की त्यांनी बॉक्स शफल करून घ्यायचा आहे. मुलांच्या 20 चिठ्ठ्या आपण ऑलरेडी काढलेल्या आहेत. आता आपण मुलींच्या 20 चिठ्ठीकडे वळत आहोत. मुलींची पहिली चिठ्ठी त्यांनी काढलेली आहे. पहिल्याच नाव प्रिन्सचं आलेलं आहे. 169 रिसिप्ट नंबर सिद्धी कल्पेश देसले, सृष्टी कल्पेश देसले. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर या प्रिन्स मधल्या दोन्ही मुलींना ऍडमिशन देण्यात येईल. रिसिप्ट नंबर 121 श्राव्या हर्षित नामदेव. पेरेंट्स असतील तर उभं राहायचंय. श्राव्या हर्षित नामदेव. नेक्स्ट. रिसिप्ट नंबर 108 द्विजा दत्तात्रेय बत्तासे. द्विजा दत्तात्रेय बत्तासे. रिसिप्ट नंबर 107 अवनी पुनाजी बजबलकर. अवनी पुनाजी बजबलकर. रिसिप्ट नंबर 177 त्रिशा कपिल रोकडे. त्रिशा कपिल रोकडे. रिसिप्ट नंबर 130 अविरा रवी कांबळे. अविरा रवी कांबळे.
तुमचं त्यांचं स्वतःच मुलीचं नाव आलंय. रिसिप्ट नंबर 54 मीरा गौरव सोमवंशी. अजून 5 काढा. रिसिप्ट नंबर 132 इशिता हितेश बिसेन. इशिता बिसेन. (124) आराध्या सत्यवान रेडेकर. आराध्या सत्यवान रेडेकर. सर तुम्ही काढा. रिसिप्ट नंबर 57 सानवी शेखर बोचरे. सानवी बोचरे. (73) अंशिका अरुण साळुंखे. अंशिका साळुंखे. रिसिप्ट नंबर 96 अभिज्ञा अल्केश बडगुजर. अभिज्ञा अल्केश बडगुजर. रिसिप्ट 119 विघ्नेशा घनश्याम जाधव. विघ्नेशा जाधव. 144 सानवी प्रवीण ढोबे. सानवी प्रवीण ढोबे. रिसिप्ट नंबर 155 सावी सागर भावरे. सावी सागर भावरे. नंबर 89 आराध्या लिनेश बरांबे. ट्वेल्थची चिठ्ठी आहे. अद्विक लिनेश बरांबे. तर या दोघांनाही ऍडमिशन देण्यात येईल. आता यातलं जे मुलाचं नाव आहे आपण ते मुलाच्या लिस्ट मध्ये लिहितो. दुसऱ्या डिव्हिजन मधलं 1 नंबरचं नाव आराध्या लिनेश बरांबे. अद्विक लिनेश बरांबे. अजून 3 काढायचे. नंबर 34 त्रिशा चैतल शिंदेकर. त्रिशा चैतल शिंदेकर. नंबर 49 ईशा विशाल अंबिके. ईशा विशाल अंबिके. आणि या डिव्हिजनची शेवटची चिठ्ठी काढतोय आपण 20 नंबरची. 166 अन्वी सागर खामकर. अन्वी सागर खामकर. डिव्हिजन ए कंप्लीट झालेली आहे. 20 मुलं आणि 20 मुली. आणि सेकंड डिव्हिजन मधलं एका मुलाचं नाव आपण लिहिलेलं आहे. सर तुमचं विटनेस 1 मध्ये नाव, सही आणि मोबाईल नंबर. विटनेस 1 तुमचं नाव, सही आणि मोबाईल नंबर. जे विटनेस होते आपण त्यांचं नाव, सही आणि मोबाईल नंबर आहे सिलेक्टेड स्टुडंटच्या लिस्टवर लिहित आहोत. थँक्यू पेरेंट्स. मॅडमचे सही घ्या. या ठिकाणी आमच्या स्कूलचे डायरेक्टर, अकॅडमिक डायरेक्टर डॉक्टर स्वातंत्र्य मॅम यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करते.
ऍज अ विटनेस म्हणून त्यांच्याही सह्या आपण इथे घेतोय. एक मेल पॅरेंट रिप्रेझेंटेटिव्ह आणि फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह इथे यायचे. लेडीज. दुसऱ्या डिव्हिजन साठी आपण ड्रॉ करतोय. दुसऱ्या डिव्हिजन मध्ये जे आपण मुलाचं पहिलं नाव लिहिलेलं होतं अद्विक लिनेश बरामदे, ते एक नाव ऑलरेडी कन्सिडर करतो. आता आपण टोटल 19 म्हणजेच 19 चिठ्ठ्या काढणार आहोत. तर ते आपण इंटरनल लेवलला डिव्हिजनचं मॅनेज करू शकतो सर. तर आपण पुन्हा मुलांपासून सुरू करतोय. मुलांच्या 19 चिठ्ठ्या या बॉक्समध्ये. Parents, you may shuffle the sheets. दुसऱ्या डिव्हिजन साठी नंबर 2 ची चिठ्ठी आहे. रिसिप्ट नंबर 113 तनिष्क कल्पेश चव्हाण. तनिष्क कल्पेश चव्हाण. रिसिप्ट नंबर 32 अद्वैत संभाजी सांगळे. अद्वैत संभाजी सांगळे. 70 निहित प्रफुल्ल कराईल. निहित प्रफुल्ल कराईल. नंबर 10 वेद प्रदीप कादळे. वेद प्रदीप कादळे. नंबर 1 शिवम संजय देसाई. नंबर 1414 शिवांश संदीप कदम. शिवांश संदीप कदम. नंबर 77 आरुष राजू मानते. आरुष राजू मानते. नेक्स्ट नंबर 134 शौर्य गिरीश अर्डलकर. शौर्य गिरीश अर्डलकर. नंबर 136 देवांश गणेश हेवळे. देवांश गणेश हेवळे. 127 विराज नागेश शेंडगे. विराज नागेश शेंडगे. नंबर 98 नील अमोल जाधव. 98 नील अमोल जाधव. नेक्स्ट रिसिप्ट 91 तन्मय इरन्ना पाटील. तन्मय इरन्ना पाटील. नंबर 25 बोद्धी गंगाधर गवई. बोद्धी गंगाधर गवई. नंबर 67 सिद्धांत रंजित अग्रे. सिद्धांत रंजित अग्रे. नंबर 85 शिवांश राजे शरद हजगुडे. शिवांश राजे शरद हजगुडे. 110 सोहम निखिलेश डोखे. सोहम निखिलेश डोखे. नंबर 17 ईशान सागर भापकर. ईशान सागर भापकर. लास्ट 2 चिट्स आपण काढतोय. नंबर 94 प्रथमेश रुपेश पवार. प्रथमेश रुपेश पवार. या डिव्हिजनची बॉईज मधली शेवटची चिट नंबर 3030 शिवांश प्रफुल्ल जाधव. शिवांश प्रफुल्ल जाधव. सेकंड डिव्हिजन मधले टोटल 20 चिट्स आपण काढलेले आहेत.
आता मुलींच्या 20 चिठ्ठ्या आपण काढतोय. तत्पूर्वी विटनेस जे आहे त्यांच्या आपण सह्या घेतोय. आता मुलींच्या 20 चिठ्ठ्या आपण काढणार आहोत. सेकंड डिव्हिजन साठी मुलींची पहिली चिठ्ठी 157 ट्विन्सची चिठ्ठी निघाली आहे. अन्विता सुशांत देशपांडे, अनय सुशांत देशपांडे. तर अन्विताचं नाव आपण आता मुलींमध्ये लिहितोय आणि अनयचं नाव नेक्स्ट डिव्हिजन मध्ये पहिलं नाव. नेक्स्ट नंबर 35 आर्या अक्षय चोपडे. आर्या अक्षय चोपडे. नेक्स्ट नंबर 76 अनन्या किशोर लांघी. अनन्या किशोर लांघी 76 नंबर. नेक्स्ट 160 मितांशी कमलेश मोरे. मितांशी कमलेश मोरे. वन 163 जिगीषा सुनील चौधरी. जिगीषा सुनील चौधरी. 141 वृंदा मनोज इधाते. वृंदा मनोज इधाते. नंबर 21 ग्रीषा गोविंद देशमुख. ग्रीषा गोविंद देशमुख. नेक्स्ट नंबर 4 शिवांजली सुनील कटोरे. शिवांजली सुनील कटोरे. नंबर 95 श्रीजा अक्षय कावडे. श्रीजा अक्षय कावडे. पेरेंट्स दुसऱ्या मुलांचा नंबर आला तरी पण टाळ्या वाजल्या पाहिजेत. नंबर 81 तन्वी अरुण नरसाळे. तन्वी अरुण नरसाळे. नंबर 56 रियांशी विजय तावरे. रियांशी विजय तावरे. नंबर 27 निर्विघ्ना रोशन कदम. निर्विघ्ना रोशन कदम. नंबर 39 रुद्वी संतोष जमदारे. रुद्वी संतोष जमदारे. नंबर 33 ओवी अमित जगताप. त्यांच्याच मुलीचं नाव आलंय ओवी अमित जगताप. नंबर 159 श्राव्या अमोल कुंभार. श्राव्या अमोल कुंभार.
नेक्स्ट 125 उन्नती नवनाथ शेळके. उन्नती नवनाथ शेळके. शेवटच्या 4 चिठ्ठ्या आपण काढतोय या डिव्हिजन साठी. 116 श्रुतिका हरी वेताळ. श्रुतिका हरी वेताळ. 115 आरोही सुनील कोयाळे. आरोही सुनील कोयाळे. अजून एक लास्ट. 137 श्रीषा प्रमोद खोटे. श्रीषा प्रमोद खोटे. या डिव्हिजनची लास्ट शीट आहे नंबर 20 आणि 20 नंबरची शीट आहे वेदांशी विठ्ठल देसाई. 20 वेदांशी विठ्ठल देसाई. सेकंड डिव्हिजन कंप्लीट झालेली आहे. मुलींच्या 2 झाले. 3 झाले. थँक यू पेरेंट्स. Now moving ahead for the next division, third division. डिव्हिजनचं नाव आहे संत नरहरी महाराज. Any 2 parents from male and female. जसं ट्रेन सेट चिठ्ठी निघाली होती त्यातले एक नाव आपण ऑलरेडी बॉयजच्या लिस्ट मध्ये लिहिलेलं आहे. रिसिप्ट नंबर 156 अनय देशपांडे. So again we are going to select only 19 sheets. टोटल 19 शीट आपण आता काढणार आहोत. थर्ड डिव्हिजन साठी दुसऱ्या नंबरची चिट. नंबर 63 स्वरूप सुकुमार गोरे. स्वरूप गोरे. नंबर 51 अन्वित प्रशांत वाडेकर. अन्वित वाडेकर. नंबर 6060 ईशान विजय पाटील. ईशान पाटील. 60. नेक्स्ट नंबर 12 समर्थ एस पाटील. समर्थ सन्मेश पाटील. नंबर 6 शिवतेज सेवन्ना गोविंदे. शिवतेज गोविंदे. नेक्स्ट 36 अनाय प्रमोद वक्ते. अनाय प्रमोद वक्ते. नंबर 28 वेदांत गिरीश गंभीर. वेदांत गिरीश गंभीर. नंबर 2 दुर्विक गणेश चौधरी. दुर्विक गणेश चौधरी. नंबर 24 स्वराज समाधान जगताप. स्वराज समाधान जगताप. सॉरी ओके चिट्टे शफल करो. नंबर 68
राजवीर योगेश बोबडे. राजवीर योगेश बोबडे. नंबर 44 रुद्रांश आकाश जाधव. रुद्रांश आकाश जाधव. नंबर 180 प्रणीत गणेश घाडगे. प्रणीत गणेश घाडगे. नेक्स्ट नंबर 38 अर्जुन सचिन शेळके. अर्जुन सचिन शेळके. नंबर 86 विहान नवीन चौधरी. विहान नवीन चौधरी. नेक्स्ट 176 ओजस अनिल पाटील. ओजस अनिल पाटील. नंबर 62 वेद महेंद्र गायकवाड. वेद महेंद्र गायकवाड. नंबर 150 शिवांश विशाल करखिले. शिवांश विशाल करखिले. लास्ट 2 चिट्स आपण काढतोय. 103 अवधूत गोरख भालेकर. अवधूत गोरख भालेकर. शेवटची चिठ्ठी आहे नंबर 87 सत्यार्थ सागर देशमुख. सत्यार्थ सागर देशमुख. एक इन्स्ट्रक्शन फक्त, जरी नंबर लागले तरी शेवटच्या सूचना मिळेपर्यंत कोणीही जायचं नाहीये. आणि आपला नंबर लागला म्हणून बाहेर जाऊन उभे राहू नका. बाहेर स्कूल चालू आहे, बाहेर डिस्टर्बन्स आपला झाला नाही पाहिजे. नंबर लागला म्हणून आनंदी होऊन बाहेर जाऊ नका. परत इन्स्ट्रक्शन काही आहेत, त्या इन्स्ट्रक्शन मध्ये सापडला तर नंबर कॅन्सल होईल परत. तिसऱ्या क्लासच्या मुलांच्या चिट्स कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपण मुलींच्या चिट्स कडे वळणार आहोत आणि त्यानंतर लगेचच चौथ्या क्लासच्या मुलींच्या चिट आपण पहिल्यांदा काढणार आहोत, कारण की ट्विन्सची चिट अजून एक बाकी आहे. 2 चिट्स. ओके, वी आर स्टार्टिंग विथ गर्ल्स चिट्स नाव. तिसरी डिव्हिजन मुलं झालेत आता. नरहरी थर्ड डिव्हिजन संत नरहरी पूर्ण झालेली आहे. अभिनंदन त्या पॅरेंट्सचा ज्यांना ऍडमिशन पसंत अलॉट झालेला आहे. Parents, we are calling शेवटची डिव्हिजन चालू आपण. शेवटची डिव्हिजन. okay. तिसरी डिव्हिजन, थर्ड डिव्हिजन, थर्ड. I would like to call different two parents now, male and female. So thank you. Thank you, ma'am. Sir, check on the box.
सर हाताने मिक्स करू. थर्ड डिव्हिजन साठी मुलींची नावे. पहिली चिठ्ठी आहे नंबर 1818 शुभ्रा गणेश जगताप. शुभ्रा गणेश जगताप. नंबर 37 प्रिशा गजानन घोडेकर. प्रिशा गजानन घोडेकर. नंबर 128 अद्विका विजय शिंदे. अद्विका विजय शिंदे. नंबर 162 मनश्री विकास पाचपाच. मनश्री विकास पाचपाच. नंबर 171 हिंदवी संभाजी वाघमारे. हिंदवी संभाजी वाघमारे. नंबर 92 प्रिशा मंडल. 92 प्रिशा मंडल. नंबर 174 प्राप्ती प्रमोद इटकर. प्राप्ती प्रमोद इटकर. वन 161 श्रीजा स्वप्नील शिंदे. श्रीजा स्वप्नील शिंदे. नंबर 79 दक्षजा सोमनाथ मोरे. दक्षजा सोमनाथ मोरे. हे लास्ट काढू मग मॅडम काढते. नंबर 167 दिशा अजय बिडकर. दिशा अजय बिडकर. मिक्स करून घ्या. नंबर 9090 कृषा मनोज पटेल. कृषा मनोज पटेल. 164 दृष्टि तुबीर ओली. दृष्टि तुबीर ओली. नंबर 59 रितिका हिरेकुरुबार. रितिका हिरेकुरुबार. नंबर 68 राजकन्या गणेश कदम. राजकन्या गणेश कदम. नंबर 133 ओवी ज्ञानेश्वर सूर्यवंशी. ओवी ज्ञानेश्वर सूर्यवंशी. नंबर 55 देवांशी पिंटू गौडा. देवांशी पिंटू गौडा. लास्ट 4 चिट्स. नंबर 83 अन्विका अनूप रोकडे. अन्विका अनूप रोकडे. नंबर 140 प्रार्थना केतन घोटकुले. प्रार्थना केतन घोटकुले. लास्ट 2 चिट्स. नंबर 11 ऋत्विका गोको भोट. ऋत्विका गोको भोट. लास्ट चिट नंबर 58 शिवन्या संजय कुरळे. शिवन्या संजय कुरळे. Third division, boys and girls both are selected here. Now only last division remaining. गर्ल्सची फोर्थ कॉपी म्हणजे टेक्स्ट आपल्याला अंदाजे आणि लास्ट फोर्थची पोएट्री आले का अंडरस्टँड. ओके
चौथ्या डिव्हिजन साठी आता आपण गर्ल्स पासून सुरू करतोय, कारण की ट्विन्सची चिठ्ठी आपण गर्ल्स मध्ये टाकलेली आहे. इन केस 20 नंबरची चिठ्ठी ट्विन्सची आली तर त्यातलं एक नाव वेटिंग लिस्टला जाणार रिसिप्ट नंबर नुसार. आलं लक्षात? Any two parents, please come on the stage. एक मिनिट. तेच नंबर फोर्थ डिव्हिजन साठी मुलींची नावे. रिसिप्ट नंबर 31 शिवज्ञा अमोल पाटील. शिवज्ञा अमोल पाटील. नेक्स्ट. वन 126 जिजा समीर साबळे. जिजा समीर साबळे. नंबर 1313 त्यांचंच नाव आलेलं आहे. ध्रुवी सुशांत साळवी. ध्रुवी सुशांत साळवी. नंबर 151 प्रियांशी शैलेश पराते. प्रियांशी शैलेश पराते. नंबर 158 दृष्टी गोरखनाथ सोनवणे. दृष्टी गोरखनाथ सोनवणे. नंबर 117 नायरा अजिंक्य गोले. नायरा अजिंक्य गोले. नंबर 45 रियांशी धीरज कुमार राजपूत. रियांशी राजपूत. नंबर 74 नीति सागर आवटे. नीति सागर आवटे. नंबर 48 सानिध्या आशिष लोखंडे. सानिध्या आशिष लोखंडे. नंबर 101 यज्ञिका स्वप्नील पडवळ. यज्ञिका स्वप्नील पडवळ. शेवटच्या 10 चिठ्ठ्या आपण काढतोय. नंबर 53 स्मरा सुनील जावळे. स्मरा सुनील जावळे. अजून 10 सर तुम्ही. नंबर 181 मिहिरा पंकज पणाते. मिहिरा पंकज पणाते. नंबर 123 यज्ञेश सुनील व्यवहारे. ट्विन्सची चिठ्ठी आहे. यज्ञेश व्यवहारे. यज्ञी आणि यज्ञेश दोघांचं नाव आलंय ट्विन्सचं. तर आता बॉयचं नाव बॉयजच्या लिस्ट मध्ये आपण लिहितोय. त्यामुळे बॉईज साठी आता फक्त 19 जागा शिल्लक आहेत. यज्ञेश सुनील व्यवहारे. यज्ञेश सुनील व्यवहारे. नेक्स्ट नंबर 42 यज्ञ ज्ञानेश्वर कुवर. यज्ञ ज्ञानेश्वर कुवर. शेवटच्या 6 चिठ्ठ्या मुलींसाठी. नंबर 129 समीरा सुनील हरगुडे. समीरा सुनील हरगुडे. वन 179
अभिज्ञा अमरजीत शेंडगे. अभिज्ञा अमरजीत शेंडगे. नंबर 75 आराध्या धनराज बनसोडे. आराध्या धनराज बनसोडे. सर शफल करून घ्या थोडं. शेवटचे 3 नाव आपण काढतोय. नंबर 72 प्रिशा प्रकाश पवार. प्रिशा प्रकाश पवार. नंबर 111 रिवांशी रामकृष्ण यादव. रिवांशी रामकृष्ण यादव. आता शेवटची चिठ्ठी आहे नंबर 20. And the lucky one, number 16, इशिता सचिन घाटकल. इशिता सचिन घाटकल. चौथ्या डिव्हिजन साठी 20 मुलींची नावे पूर्ण झालेली आहेत. तर उरलेल्या 3 चिठ्ठ्या ज्या आहेत ती नावे आपण वाचतोय आणि ते वेटिंग लिस्टला कन्सिडर केले जाणार. इन केस यापैकी कोणी ऍडमिशन कंटिन्यू नाही केलं देन वी विल बी कन्सिडरिंग द वेटिंग लिस्ट स्टुडंट्स. त्यात पण ज्याचं पहिलं नाव येणार त्यानुसार आपण सिरियल नंबर देणार आहोत. सर प्लीज. जर मुलींचं नाव कॅन्सल झालं तर वेटिंग लिस्ट मधली पहिली मुलगी कन्सिडर होणार. जर मुलाचं ऍडमिशन कॅन्सल झालं तर वेटिंग लिस्ट मधला पहिला मुलगा कन्सिडर होणार. कोणी डाऊट आहे? ओके. कारण आता आपण मुलांची चिट काढतोय तर ट्विन्सची चिठ्ठी जर आली तर मुलाचं नाव कन्सिडर होणार, मुलीचं होणार नाही. मुलीचं ऑटोमॅटिक वेटिंगला जाणार. वेटिंग लिस्ट मधलं पहिलं नाव आहे नंबर 105 नायरा प्रसाद रोनित प्रसाद. ट्विन्सचं नाव आलेलं आहे. तर यातील जी मुलगी आहे नायरा प्रसाद तिचं नाव वेटिंग मध्ये जाते आणि रोनित प्रसादचं नाव सिलेक्ट होतंय. Yes. Waiting list second number 147 Wrinda Rahul Sonawde. Wrinda Rahul Sonawde waiting list number 2. वेटिंग लिस्ट मधलं शेवटचं नाव आहे नंबर 8 आर्या सचिन माळी. आर्या सचिन माळी. सर वेटिंग लिस्ट आणि रेग्युलर दोघांवर तुमच्या साईन करा. विटनेस 1 मध्ये पेन द्या. तुमचं नाव सही आणि मोबाईल दोघांना. हे वेटिंगचे नाव आहे ते रेग्युलर सिलेक्टेड. मॅडम तुम्ही विटनेस 2 मध्ये तुमचं नाव सही आणि मोबाईल. त्याच्यावर वेटिंग लिस्ट आहे. मुलांच्या लिस्ट मध्ये ट्विन्सची ऑलरेडी 2 नाव आपण लिहिलेले आहेत. तर टोटल 18 जागांसाठी आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. लिस्ट मधलं नाव आहे यज्ञेश व्यवहारे आणि रोनित प्रसाद. तर आता टोटल 18 जागांसाठी आपण चिठ्ठ्या काढणार आहोत.
4थ्या डिव्हिजन साठी मुलाचं 3 नंबरचं नाव. रिसिप्ट नंबर 41 अनवेद प्रमोद सुतार. अनवेद प्रमोद सुतार. नंबर 97 विराज दिनेश सराफ. विराज दिनेश सराफ. नंबर 64 रुद्रांश प्रशांत मुळे. रुद्रांश प्रशांत मुळे. नंबर 146 ओमराजे ज्ञानेश्वर जाधव. ओमराजे ज्ञानेश्वर जाधव. रिसिप्ट नंबर 118 लक्ष मयूर पवार. लक्ष मयूर पवार. नंबर 8080 राघव संदीप ढोरे. राघव संदीप ढोरे. नंबर 92 शारंग उत्तम गैसमुद्रे. शारंग उत्तम गैसमुद्रे. नेक्स्ट 135 श्रीकृष्ण तुषार पवार. श्रीकृष्ण तुषार पवार. शेवटच्या 10 चिठ्ठ्या. नंबर 99 विराज रणजित चांदगुडे. विराज रणजित चांदगुडे. नंबर 5050 पृथ्वी भूषण सावंत. पृथ्वी भूषण सावंत. नंबर 143 शिवरत्न सचिन पवार. शिवरत्न सचिन पवार. I want one female representative on the stage. Next, number 22, Sarthak Kiran Parut. Sarthak Kiran Parut. Next, 47, स्वराज्य रुपेश जिरांगे. स्वराज्य रुपेश जिरांगे. शेवटच्या 5 चिठ्ठ्या आपण काढतो आता. नंबर 138 शिवाशिष माळी. शिवाशिष माळी. नंबर 1919 अनय नितीन काळे. अनय नितीन काळे. नंबर 9 तन्मय संगमेश्वर हिरेमठ. तन्मय संगमेश्वर हिरेमठ. लास्ट 2 चिट्स. अजून एक. नंबर 66 शिवांश उमाकांत सुरवासे. शिवांश उमाकांत सुरवासे. आणि शेवटची चिठ्ठी आहे नंबर 29 सक्षम अजित शिंदे. सक्षम अजित शिंदे. आता आपण वेटिंग बॉईजचे लिस्ट काढतोय. वेटिंग लिस्ट मधलं बॉयचं पहिलं नाव आहे 106 कार्तिक कुमार. 106 कार्तिक कुमार. 109 अंश अमित भोले. अंश अमित भोले. 178 शिवांश दीपक पाटील. शिवांश दीपक पाटील. नेक्स्ट 100 रुद्र सतीश धनुरे. रुद्र सतीश धनुरे. सगळेच काढायला लागतील. 131
यश प्रकाश कांबळे. यश प्रकाश कांबळे. नंबर 6 वेटिंग लिस्ट 78 शिवांश अभिजीत यादव. शिवांश अभिजीत यादव. 165 हिमांशु परेश महाजन. हिमांशु परेश महाजन. 61 अमन मोहसिन मुजावर. अमन मोहसिन मुजावर. वेटिंग लिस्ट मधली शेवटची चिठ्ठी आहे. 153 अभिनय नितीन बोरकर. अभिनय नितीन बोरकर. विटनेस 1 मध्ये तुमचं नाव, सही, पेन आणि तुमचा मोबाईल नंबर. वेटिंगचे नाव आहे. थँक्यू पेरेंट्स. पुढचे नियमावली ऐकल्याशिवाय कोणीही हॉलच्या बाहेर जायचं नाहीये, विनंती. रामकृष्ण हरी. पुढील सिक्वेन्स फक्त मी सांगतोय, शेवटचा तास हे सुरू आहे आपलं सेशन. आपल्या या लकी ड्रॉ सोडतीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे आदरणीय संचालक हरिभक्तपरायण राजू महाराज ढोरे, त्याचबरोबर आदरणीय संचालिका डॉक्टर स्वातीताई डोळे, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला महाराजांनी शुभेच्छा आधी दिलेल्याच आहेत. यानंतर मी आपल्या संतपीठाच्या सन्माननीय संचालिका डॉक्टर स्वातीताई डोळेंना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्यायच्या. मॅडमच्या शुभेच्छा झाल्यानंतर मग ज्यांचे नंबर्स या ठिकाणी अलॉट झालेले, ज्यांना नंबर्स मिळालेले आहेत, ऍडमिशन मिळालेले आहेत, त्यांच्यासाठी काही सूचना आहेत त्या मी देणार आहे. सूचना देऊन झाल्यानंतर मग वोट ऑफ थँक्स आणि मग आपला आजचं सेशन पूर्ण होईल.
रामकृष्ण हरी. सर्वप्रथम इथे जमलेले सर्व पालकवृंद यांना हार्दिक शुभेच्छा, ज्यांचा नंबर लागला त्यांना. आणि ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी नाराज होऊ नका. जर तुमची विल पॉवर खरं तेवढी असेल तर आधी ज्यांचे नंबर लागले काही कारणास्तव त्यांचं ऍडमिशन कॅन्सल झालं तर तुमचा लागू शकतो. पण आज इथे बघायला मिळालं तुम्हाला की मुलींची संख्या कमी आहे, 3च वेटिंगला आहेत. म्हणजे 40, 20, 20, 20 असे 4 डिव्हिजन पैकी 3 मुलींचा नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि असं पण करू नका की वेटिंग लिस्टला नाव आहे तुमचं आणि तुम्ही बिनधास्त थांबलेत आणि दुसरीकडे पण ऍडमिशन झाले नाही, सर काही करून आम्हाला ऍडमिशन द्या. तर तसं काही करू नका, दुसरीकडे प्रयत्न ठेवा, नाराज होऊ नका, आनंदाने जा. जर ज्याचा नंबर लागला नाही आणि तरी देखील संत साहित्य शिकायचंय तर आपल्याकडे मुक्त शिक्षण विभाग आहे, तिथे तुम्ही माहिती घेऊन मुलांना पाठवू शकता. संत साहित्याचं शिक्षण तुम्हाला तिथेही त्या अनुषंगाने मिळू शकतं. शाळा व्यतिरिक्त जे शिक्षण आहे ते मिळू शकतं. आता सरांनी, राजू महाराज ढोरे आपले डायरेक्टर यांनी ही माहिती तुम्हाला आधी दिलीच असेल की सगळ्यांनी सगळ्या प्रोग्रामला अटेंडन्स तुमचा कंपल्सरी आहे, तुमचा सहभाग कंपल्सरी आहे. सरही पुढची माहिती तुम्हाला देतील. पण त्याचबरोबरीने मी सांगू इच्छिते की इथे सीबीएसई शिक्षणाबरोबर संत साहित्याचं शिक्षण हे कंपल्सरी एज्युकेशन आहे. नंतर जाऊन तुम्ही कुणी कंप्लेंट करू नका की खूप होत आहे, आमच्या मुलांना हा अभ्यास तो अभ्यास जमत नाहीये. तर तुमचं पण एफर्ट्स घेणं गरजेचं आहे, कारण सिनियर केजी पासून संस्कृती भाषा पण म्हणजे विषय म्हणून आहे. त्यामुळे अर्थात इतर शाळांपेक्षा इथे थोडा अभ्यास जास्त आहे. त्यामुळे तुमचा पालक म्हणून जास्त सहभाग तिथे लागणार आहे. ट्युशनची अजिबात गरज नाही, शाळेमध्ये सगळं घेतलं जातं. पण तरी देखील तुम्हाला पण काही गोष्टी कळत नसतील तर त्यावेळेला प्रत्येक पालक मीटिंग मध्ये, पीटीएम मध्ये किंवा त्या व्यतिरिक्त पण येऊन भेटून तुम्ही माहिती नक्कीच घ्यायची आहे. आणि सगळे तुम्ही खरंच ज्यांचा नंबर लागला तुम्ही खरं लकी आहात. तुम्हाला पुढे जाऊन कळेल की ज्यांचे नंबर लागले नाहीत किंवा अजूनही स्टँडर्ड 4 पासून जे लोक सारख्या चक्र मारतायत, एक पालक तर अक्षरशः दर 15 दिवसांनी येतोय गेल्या 6 महिन्यापासून की नंबर कधी लागेल. पण त्यांचे नंबर, कारण लॉटरी काढणार नाहीये, फर्स्ट सेकंड थर्ड जर एखादी क्वचित जागा रिकामी राहिली तरच त्यांना ऍडमिशन मिळणार आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही समजून घ्या तुम्ही किती लकी आहात ते. आणि भविष्यात पण तुम्हाला कळेल. पण त्याचं लकी आहात हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल तुमच्या मुलांच्या प्रावीण्यातून आणि तुमच्या सहभागातून. शाळा तर करतच असते सगळ्या गोष्टी, पण तुमचा पण सहभाग तितकाच महत्वाचा आहे. आज खूप चांगल्या पद्धतीने ऑनलाईन लॉटरीची प्रक्रिया पार पडली. मी थोडे उशिरा जॉईन झाले पण ऑनलाईन मी सगळं पाहत होते. पहिल्या डिव्हिजनचं मला बघता आलं नाही. यामध्ये सगळं पारदर्शक पद्धतीने झालंय का नाही झालंय? म्हणजे तुम्ही त्याचे सगळेजण साक्षीदार आहात. इथं कुठेही वशिल्याने काम होत नाही, ऍडमिशनचं पण नाही आणि कुठलंच नाही. त्यामुळे शिक्षक सुद्धा आपल्या पारदर्शक पद्धतीनेच भरती केले जातात. कुठेही वशिल्याने घेतलं जात नाही. सगळ्यांचे इंटरव्ह्यू प्रोसिजर प्रॉपर केले जातं, लेखी परीक्षा असते आणि शिक्षक सिलेक्ट केले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता पुढे सर सांगतील तुम्हाला. धन्यवाद महाराजांनी मॅडमने आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर काही गोष्टींची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेल्या पॅरेंट्सच्या माध्यमातून मी आपला दोन्ही रिस्पेक्टेड संचालकांना सांगू इच्छितो की आपला तुमच्या वतीने बोलतो मी की तुमचा 100% सहभाग वर्षभर हा असणार आहे आणि असलाच पाहिजे. जर तुमचा वर्षभराच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ऍक्टिव्ह परफॉर्मन्स नसेल ऍज अ रोल ऑफ पॅरेंट्स तर कदाचित याचा परिणाम पुढच्या वर्षीच्या ऍडमिशनवर होऊ शकतो हे लक्षात घ्या. कारण आजच्या सेशनच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे आजची फक्त लकी ड्रॉ सोडत आहे. कोणत्याही रूल्स रेग्युलेशन पासून, नियमांपासून आपण दूर राहायला नको म्हणून हेतू पुरस्सर आपण मराठी
आणि सुरुवातीला इंग्लिश मध्येच घेतलेले आपण, पण मराठीचा वापर आपण सुरुवातीला मुद्दाम केलेला की परत अशी कोणाची तक्रार नको की आम्हाला कळालं नाही. पण यापुढे असणाऱ्या मीटिंग असतील, यापुढे असणारे कम्युनिकेशन असेल, इट शुड बी इन इंग्लिश. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी as well as it's your duty to have the knowledge of English, and also you have to use always English for communication. काही सूचना सुरुवातीला तुम्हाला मी इन्स्ट्रक्ट केलेल्या सोमवारपासून तुम्हाला फॉर्म अवेलेबल या ठिकाणी होतील. कारण आजचा सॅटर्डे हाफ डे होता, संडे ऑफ आहे, सुट्टी आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार 29, 30 आणि 31 3 दिवस फॉर्म्स अवेलेबल राहतील. तुमचा नंबर लागलेला, परंतु तुम्ही फॉर्म भरला नाही, बाय डिफॉल्ट ते ऍडमिशन कॅन्सल होईल. म्हणून सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये फॉर्म तुम्ही घेणं कंपल्सरी आहे. फॉर्मची कॉस्ट 100 रुपीज आहे, तुम्हाला आधी मी सांगितलेलं. तिथून पुढे 1 तारखेपासून पुढे 10 तारखेपर्यंत फॉर्म पूर्णपणे फिलअप करून रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सह तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. 10 तारखेपर्यंत तुम्ही सबमिट केला नाही, 11 तारखेला तुम्ही आलात आणि सर आमचा फॉर्म एवढा घ्या, नॉट ऍक्सेप्टेड दॅट टाइम. कारण 10 तारखेला ठराविक वेळ तुम्हाला दिलेली असेल, त्यानंतर ते ऍडमिशन कॅन्सल होईल आणि वेटिंग लिस्टचे जे ऍडमिशन असतील ते त्या ठिकाणी यूज केले जातील, रिझर्व केले जातील. त्यामुळे डेट्स स्ट्रिक्टली फॉलो करा. 29, 30, 31 या 3च दिवसांमध्ये फॉर्म तुम्हाला दिले जाणार आहेत. तिथून पुढे 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत पूर्णपणे प्रॉपर फॉर्म फिलअप करून जे डॉक्युमेंट्स आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या डॉक्युमेंट्स सह 10 दिवसात तुम्हाला तो फॉर्मचे सगळे कम्प्लिशन करून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे. 10 तारखेनंतर जे फॉर्म्स तुम्ही आमच्याकडे रिक्वेस्ट करायला आलात तरीही ते कोणत्याही स्थितीत ऍक्सेप्ट होणार नाहीत. जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगतो. ऍडमिशनसाठी, नर्सिंगच्या ऍडमिशनसाठी स्टुडंटचं बर्थ सर्टिफिकेट, ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट मस्ट रिक्वायर्ड आहे. झेरॉक्स कॉपी ऍक्सेप्ट होणार नाही. ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट, देन आधार कार्ड ऑफ स्टुडंट ऍज वेल एज पॅरेंट्स. विद्यार्थ्याचं आधार कार्ड मस्ट आहे आणि त्या आधार कार्डवर पॅरेंट्सचं आधार कार्ड सुद्धा त्या ठिकाणी सबमिट करायचं. त्याची झेरॉक्स विथ सेल्फ अटेस्टेड. लक्षात आलं? ज्यांच्या मुलाचं आधार कार्ड जनरेट झालेलं आहे, काढलेलं आहे, त्यांनी आजपासून त्या प्रोसेसला सुरुवात करा. आधार कार्ड नसेल तर ऍडमिशन पुढे कॅरी फॉरवर्ड होणार नाही. कारण जोपर्यंत आधार नंबर तुमचा आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याचं होणार नाहीये. युडाईसचं जे गव्हर्नमेंटचं साईट पोर्टल आहे त्याच्यावर ऍडमिशन रजिस्टर होत नाही. त्यामुळे आधार कार्ड हे मस्ट आहे. त्यानंतर स्टुडंटचे पासपोर्ट साईजचे 3 फोटो आणि आई वडिलांचे प्रत्येकी 1 फोटो. स्टुडंटचे 3 फोटो लागणार आहेत पासपोर्ट साईजचे आणि पॅरेंट्स आई आणि वडील प्रत्येकी 1 फोटो कंपल्सरी रिक्वायर्ड आहे. जे पॅरेंट्स रिझर्वेशन मध्ये आहेत, कास्ट रिझर्वेशन मध्ये, कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स त्यांना या ठिकाणी सबमिट करायची आहे. जे ओपन कॅटेगरी मध्ये आहेत त्यांना काहीही त्या ठिकाणी रिक्वायरमेंट नाही. सेकंड थिंग, ज्यावेळी तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, ऍडमिशन घेत असताना तुम्हाला फीसचा फर्स्ट इन्स्टॉल पे करायचा. टोटल फीस नर्सिंगसाठी आहे ती 23,000, 23,000 फीज आहे वर्षभराची. 23,000 फीस 3 इन्स्टॉल मध्ये आपण डिवाइड केलेली आहे. त्यातला पहिला इन्स्टॉल आहे 11,500, 11,500चा पहिला इन्स्टॉल आहे. दुसरा इन्स्टॉल आहे
5,750 5,750 rupees, and third install same as it is 5,750. पहिला इन्स्टॉल मोठा आहे, दुसरे दोन इन्स्टॉल इक्वल आहेत. त्याच्या पुढे प्रत्येक इन्स्टॉलसाठी तुम्हाला स्लॉट दिलेला आहे. तो स्लॉट होता पहिला इन्स्टॉल तुम्हाला ऍडमिशन घेतानाच हे करायचं. म्हणजे तुमच्याकडे स्पॅन किती आहे? 10 डेजचा, 1 तारीख ते 10 तारीख. सेकंड इन्स्टॉलची डेट एक 9/2024 ते 15/9/2024. तिथे बाय डिफॉल्ट मला प्रिंट मिस्टेक पहिलीच चाललेला त्या ठिकाणी. त्यानंतर तिसरा इन्स्टॉल तुम्हाला 1 डिसेंबर 24 ते 15 डिसेंबर 24 पर्यंत भरायचा आहे. म्हणजे पहिला आता ऍडमिशन प्रोसेस मध्ये पहिला इन्स्टॉल पे करायचा, तो इन्स्टॉल आहे तुमचा 11,500चा. दुसरा इन्स्टॉल 5,750चा 1 मे ते 15 मेच्या दरम्यान भरायचा. आणि तिसरा इन्स्टॉल 1/12 ते 15/12. आता डेट तुम्हाला डेट स्लॉट का सांगितलं त्याचं कारण सांगतो. हा जो डेटचा स्लॉट आहे प्री प्लॅन आहे. जर तुम्ही डेट फॉलो केल्या नाहीत तर त्याचे फाईन चार्ज होतात, पर डे फाईन असतात. जसं पण लाईट बिल आज भरायचं, आज नाही भरलं तर उद्या भरलं तुम्हाला ते फाईन लागते, ते बाय डिफॉल्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ती प्रिकॉशन घेण्यासाठी अगोदर स्लॉट दिलेलं. हे स्लॉट आमच्या त्या टीमकडे आहेत, CS आणि CA टीमकडे, की जे ऑडिट वगैरे करतात. त्या ऑडिटच्या टीमकडून हे स्लॉट आलेले आहेत. त्यामुळे इथे तुम्ही कितीही नंतर काही 2 लाख सांगितलं त्याचा इफेक्ट काही होत नाही. आणि म्हणून सुरुवातीला तुम्हाला डेट सांगितलेलं आहे, should have to follow the date and slot for paying the fees. आता त्याच्या पुढे ही जी फीज आहे तुम्ही ते पे करणार आहात, याच्यामध्ये बुक्स समावेश नाही. त्याच्यानंतर ड्रेस याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. ट्रान्सपोर्टेशन, समजा तुम्ही दूर राहता आणि बस तुम्हाला फॅसिलिटीज पाहिजे, बस फॅसिलिटीज या फीज मध्ये इन्क्लूड होत नाही, हे लक्षात घ्या. ही जी फीज आहे ती तुमची अकॅडमिक एज्युकेशनल फीज असणार आहे. त्यामुळे आम्ही फीज भरलेली आहे, आम्हाला ड्रेस का नाही, वह्या पुस्तकं का नाही आहेत, ट्रान्सपोर्ट का नाही आहे, हे असला प्रकार त्याच्यात इन्क्लूड नाही आहे. म्हणून ते मुद्दाम स्पेसिफिक सांगितलेलं आहे. या फीजच्या व्यतिरिक्त वर्षभरात तुम्हाला जी चार्ज पे करावे लागतात ते कोणते आहेत, म्हणजे इथे हिडन वगैरे काही नाही आहे, ते थोडं क्लिअर करतो. अॅन्युअल डे फंक्शन आपण घेत असतो. अॅन्युअल डे फंक्शनच्या वेळेला जो काही तुम्हाला इक्वल चार्ज प्रत्येकाला असतो, तो ॲव्हरेजने आम्ही कॅल्क्युलेट करत असतो, जो खर्च होत असतो त्याचा. येथे एक्स्ट्रा इन्कम कोणीही काढत नाही, हे क्लिअर करतोय तुम्हाला. इन केस स्कूलची ट्रिप असेल किंवा अॅन्युअल डे फंक्शन असेल किंवा तत्सम काही मुलांसाठीचे प्रोग्राम असतील आणि जर त्यासाठी काही तुम्हाला चार्ज पे करावा लागला तर तो तुम्हाला ऑलरेडी सांगितला जातो, तो तुम्हाला पे करणं बंधनकारक राहतं. बऱ्याच वेळा पॅरेंट्सच्या मनामध्ये तर आम्हाला सहभाग घ्यायचाच नाही, आम्ही नसणार आहोत, आम्ही बाहेर जाणार आहोत, कोणतंही एक्सक्यूज ऐकलं जात नाही. ते पहिलं मी मुद्दाम क्लिअर करतो तुम्हाला. कारण पॅरेंट्स अगदी 10 रुपये 20 रुपयासाठी या ठिकाणी कमीत कमी अर्धा तास 1 तास वेळ घालवतात. हे तुमच्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून अगोदर क्लिअर केलं ना. अॅन्युअल डे फंक्शन सर्वांसाठी मस्त आहे. जर तुमच्या साईडने तुम्ही कुठे बाहेर जाणार असेल तर तुमची चूक असणार आहे, पण इथे तुम्हाला तो चार्ज पे करावा लागतो, कारण ऍव्हरेज आपण सर्वांचं कॅल्क्युलेट करत असतो. तो चार्ज इतर स्कूलच्या तुलनेत नक्कीच कमी असतो, कारण
आपण इथे कोणत्याही पद्धतीने इन्कम सोर्स म्हणून हे युनिट चालवत नाही आहोत. त्याच्यानंतर वर्षभरात जे काही प्रोग्राम्स आपण घेतो याच्यामध्ये बरेचसे प्रोग्राम्स हे स्टुडंटसाठी जरी असले तरी त्यातले बरेच प्रोग्राम हे पॅरेंट्ससाठी मस्ट असतात. पॅरेंट्सचा अटेंडन्स इथे घेतला जातो. पॅरेंट्सचा अटेंडन्स हा प्रत्येक प्रोग्रामसाठी कंपल्सरी आहे. पण आता इंटरव्ह्यू घेताना प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. इथे काही सेशन पॅरेंट्ससाठी कंडक्ट केले जातात, काही आध्यात्मिक कार्यक्रम असतात, आपलं जे संत साहित्य त्याची शिकवण तुम्हाला मिळावी यासाठी काही प्रोग्राम्स असतात, आणि काही तुमच्या पर्सनल जे लाईफ आहे त्याच्यामध्ये काही रिक्वायर्ड गोष्टींचं ट्रेनिंग सेशन आपण घेत असतो फॉर पॅरेंट्स. It is compulsory to every parents to attend each and every program and function conducted by Sandeep. नंतर ती तक्रार आम्ही ऐकून घेत नाही हे मुद्दा मी पहिल्यांदा क्लिअर करतो. याच्यामध्ये फायदा फक्त तुमचा आहे. तुम्हाला रिट्रीट करणं हा तुमचा फायदा आहे. बाहेर त्याच्यासाठी पे करावे लागतं, तिथे कोणतेही पे करण्याची गरज नाही. सर्वांच्या लक्षात आलं. जर तुम्ही नाही आलात, अटेंडन्स तुमचं तसं सपोर्टिव्ह नसेल तर त्याचा इफेक्ट पुढच्या वर्षीच्या ऍडमिशनवर 100% होणार आहे. कारण आपल्याला ही पूर्ण जनरेशन प्रॉपर बदलवण्याचा आपण प्रयत्न करतो. आपले जे रूल्स रेग्युलेशन कल्चर जे काही आहेत, आपल्याकडे असणारी जी स्पेशालिटी आहे ती मुलांमध्ये गेली पाहिजे, हा आपला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता शेवटची सूचना, फीसची सूचना सर्वांच्या लक्षात आली. फीस कशी पे करायची ते तुम्हाला सांगता येतं. बरेच लोक गुगल पे, फोन पे वगैरे यूज करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडे ती सिस्टम आपण थोडीशी बाजूला ठेवतो. प्रत्येक पॅरेंट्सने जी फीस भरायची आहे ती RTGS द्वारेच आपल्याला फीस इथे पे करायची, लक्षात ठेवा. ते सिस्टम माहीत नसेल कोणाला, सिस्टम समजून घ्या. विद्यार्थ्यांची वार्षिक शैक्षणिक शुल्क जे असेल ते RTGS अथवा DD असेल, डिमांड ड्राफ्ट, तर त्याद्वारेच फक्त स्वीकारले जाईल, लक्षात घ्या. आणि त्या पालकांनी ATR नंबर असलेली जी तुमची जी पेज असणार आहे त्याची झेरॉक्स आपल्या ऍडमिन डिपार्टमेंट मध्ये जमा करायची आहे. इट इज कंपल्सरी टू एव्हरी पॅरेंट्स at the time of paying fees. सर्वांच्या लक्षात आलं की तुम्ही सांगणार आमच्याकडे फोन पे आहे, आमच्याकडे कॅश आहे, की आमच्याकडे गुगल पे आहे. इट इज नॉट एक्सेप्टेड. RTGS का? त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी तुमचं नाव असेल किंवा जी काही तुमची इन्फॉर्मेशन असते ते रिसिप्टवर होतं आणि तो तुमच्यासाठीचा फायद्याचा भाग आहे. समजा तुम्ही फोन पे केला आणि तुमचं नाव कुठे नाही, काही झालेलं नाहीये, तुम्ही कसं क्लेम करणार की आमचीच फीज आहे, किंवा आम्ही कसं ग्रास्प करणार आहे? यासाठी ही सर्व सिस्टम तुमच्या फायद्यासाठी आपण रन करत आहोत. बँकेची माहिती आणि सर्व डिटेल्स तुम्हाला ग्रुपवर शेअर केलेलं आहेतच. प्रत्येक इन्स्ट्रक्शन ग्रुपवर असणार आहे. मला वाटतं आता ऍडमिशन संदर्भात कोणाची कुठलीही अडचण नसली पाहिजे. सुरुवातीला इन्स्ट्रक्शन देत असताना तुम्हाला मी सांगितलेलं डेट कसं फॉलो करायचं. सोमवार, मंगळवार, बुधवार ह्या फॉर्म रिसीव्ह करण्याचे डेट्स आहेत. जर तुम्ही त्या 3 दिवसात फॉर्म घेतले नाहीत, पुढे फॉर्म मिळणार नाहीत. फॉर्म घेत असताना ऑलरेडी तुम्हाला फॉर्मचे चार्ज करायचे केलेले आहेत ते पे करायचे. 1 तारीख ते 10 तारीख विथ प्रॉपर डॉक्युमेंटेशन फॉर्म फिलअप करून ते सबमिट करायचं. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. 10 तारखेनंतर आलेला फॉर्म स्वीकृत होणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला वर्षभराचं प्लॅनिंग सांगितलेलं आहे, त्याच्यासाठीच असणारे चार्ज हे असंच कसं झालं तसंच का असणार आहे, एवढंच का, एवढंच कमी, एवढंच जास्त नाही. आता काही 4-2 पॅरेंट्स अॅन्युअल डे बद्दल शंका व्यक्त केलेली होती. त्यांच्या शंकांचं निरसन आम्ही केलं, नंतर ते सॅटिस्फाईडही झाले, पण वेळ खूप वाया गेला त्याच्यामध्ये. तो वेळ आमचा जेव्हा वाया जातो, इनडायरेक्टली आपल्या मुलांचा वेळ वाया जात असतो त्याच्यामध्ये, आणि म्हणून या गोष्टी कुठली एक्सेप्टेड नाहीयेत. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची सूचना, तुमच्या काही अडचणी असतील स्कूलमध्ये, इथे येऊन तुम्हाला त्याचं सोल्युशन घ्यावं लागणार आहे. आपापसात पॅरेंट्स मध्ये
कोणतंही डिस्कशन केलं सोल्युशन देणार नाही. 2-3 पॅरेंट्स माझ्याकडे येतात. लक्षात घ्या, तुमची स्वतःची शंका असेल मी सोल्युशन देईल. पण माझ्या मित्राला असं वाटतं की काही पॅरेंट्स असे सांगायला येतात, त्यांचं असं बोलणं, असले पॅरेंट्स असतील तर मी पहिले बाहेर घालून देणार आहे. तुमच्या स्वतःच्या शंका असतील तर किती असू देत ते लगेच घेऊन या, त्याच्यावर सोल्युशन 100% मिळेल. पण ते उगीच कोणाचं तरी नाव घ्यायचं, ते खरं असतं खोटं असतं, असल्या भानगडी करत बसू नका. पॅरेंट्सने आपापसात ग्रुप क्रिएट केलेले अलाउड नाहीत. तुमचे ऑफिशियल वर्गांचे ग्रुप आम्ही तयार करतो. तुमच्या शंका असतील तर तुम्ही इथे यायचं, ग्रुपवर त्याचं चॅटिंग नको मला. पण चॅटिंग करून ग्रुपवर कोणत्याही पद्धतीचं सोल्युशन मिळत नाही. त्यातून गैरसमज वाढत असतात आणि त्याच्यात मुलांचं नुकसान होत असतं. जे आम्ही ऑफिशियल ग्रुप वर्गाचे तयार करतो ते कशासाठी असतात, मुलांशी रिलेटेड असणारे इन्स्ट्रक्शन त्याच्यातून प्लेस होतात. काही अभ्यासासंदर्भातल्या सूचना असतात ते टीचर्स त्या ठिकाणी देत असतात. तुमचं एंटरटेन करण्यासाठी होत नाही. तुम्हाला तुमच्या शंकांचं सोल्युशन इथे ऑफिसमध्ये 101% मिळेल. वैयक्तिक शंका घेऊन माझ्याकडे या, पॅरेंट्सचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून येण्याची आवश्यकता नाही. सर्वांच्या लक्षात आलं? तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह पीटीए ग्रुपमध्ये आम्ही निवडणार आहोत. प्रत्येक वर्गाचा एक प्रतिनिधी आम्ही निवडतो, तो त्याचा समावेश पीटीए मेंबर्स मध्ये होत असतो. त्यांचा समावेश फक्त दोन्हीमधला दुवा म्हणून आपण करत असतो. परंतु वैयक्तिक शंका कोणाच्याही असतील, काही असेल, दे इट इज मायनर और मेजर, शुड विजिट इन ऑफिस and try to get a solution from office. कोणीही वैयक्तिक चॅटिंग करून जर तो प्रयत्न केला तर त्याचा इफेक्ट त्या पॅरेंट्सवर नक्की होईल, त्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होईल. सर्वांच्या लक्षात आल्या सूचना? तुम्हाला काही शंका आहेत का कोणाला? शंका ऍडमिशन प्रोसेस बद्दल कोणाच्या आहेत का? आता आपण लकी ड्रॉ सिस्टम घेतलं, कोणाला काही त्याच्यात डाऊट आहे का? येस. सकाळी 10 वाजता 9 वाजता ऍडमिन डिपार्टमेंट सुरू होतं आपलं, 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत. अजून काही शंका आहेत कोणाच्या? एक लक्षात घ्या, तुम्हाला ऍडमिशन अलॉट झालेलं आहे, बरोबर आहे? म्हणजे प्रोसेसला तर तुम्हाला सुरुवात करायला हरकत आहे का? बरोबर आहे ना? तर तुम्ही जर 9 तारखेला 10 तारखेला डीडी काढायला गेला तर कसं ऍक्सेप्ट होईल ते? तर 10च्या आतमध्ये तो पेरोल असला पाहिजे. त्यासाठी आता अलॉट झालं नाव, तुम्हाला नाव अलॉट झालं तर प्रोसेसला सुरुवात करा. आधार कार्ड नसेल काढणं, आजपासून सुरुवात करा. 10 तारखेला इथून सांगायचं नाव मी प्रयत्न केला ना आधार कार्ड मिळालं नाही, ऐकणार नाही मी, लक्षात घ्या ते. कारण सूचना तुम्हाला किती दिवस आधी सांगतोय मी? बरोबर आहे ना? 14 दिवस अगोदर सूचना आहेत. त्यामुळे प्लीज डिसाइडेड डेली असेल किंवा आरटीजीएसला 2 मिनिटं लागतात, त्याचा काही विषय नाहीये. परंतु ती सिस्टम जी तुम्हाला करायची ती आधी करा. शेवटच्या डेटला आला किंवा डेट नंतर आला पुन्हा ऍक्सेप्ट करतात. ठीक आहे? अजून शंका कोणाच्या? 10 तारखेनंतरच ऑब्व्हियसली होणार आहे. कारण 10 पर्यंत तुम्हाला रेग्युलर ऍडमिशन साठी दिलेलं आहे मी. त्याच्यातून जे येणार नाहीये त्यानंतर वेटिंग लिस्ट असणार आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला ग्रुपवर सगळे डिटेल्स मिळतील. ज्यांची ऍडमिशन झालेली आहेत, ऍडमिशनची लिस्ट सुद्धा आम्ही बाहेर डिस्प्ले करणार आहोत. त्यांनी ऍडमिशन पूर्ण कन्फर्म झालेलं होते आणि त्याच्यानंतरची पुढची इन्स्ट्रक्शन तुम्हाला ग्रुपवर मिळतील.
तो डिसिजन त्या सिच्युएशन लेवल त्याच्यावर आता भाष्य करण्यात योग्य नाही. कारण का आपल्याकडे दोन्हीसाठी पण सीट्स तेवढे रिझर्व आहेत. कारण काय होतं, सिच्युएशन काय क्रिएट होईल ते वाकित करण्यापेक्षा ऍक्च्युअल त्या टाइमला तो निर्णय आपण घेत असतो. अजून एक सूचना आहे. आता आधार कार्डचा जो विषय आहे की समजा काही मुलांनी आधार कार्ड पालकांनी प्रोसेस केली नसेल आधार कार्डला, तर प्रोसेस करा. आम्हाला याची कल्पना आहे की आधार कार्ड लगेच मिळत नाही, बाय पोस्ट येतं किंवा त्याला एक 15 दिवसाचा कालावधी जातो. पण आधार कार्ड प्रोसेस केली आहे त्याची एक रिसिप्ट मिळते, त्याचं एनरोलमेंट, त्याची झेरॉक्स तुम्ही इथे अटॅच करून द्यायची आहे. आणि अटॅच केल्यानंतर जेव्हा स्कूल एप्रिलमध्ये सुरू होणार आहे तोपर्यंत ते तुमचं आधार कार्ड मिळणार आहे, तोपर्यंत तुम्ही आणून आधार कार्ड द्यायचंय. आधार कार्ड का गरजेचं आहे? कारण गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर तुमच्या मुलाचं नाव ग्राह्य धरलं जात नाही. म्हणजे जरी मुलगा तुमच्या शाळेमध्ये ऍडमिशन झाले आणि आधार कार्ड नाही तर गव्हर्नमेंट तुमच्या मुलाचं एनरोलमेंट करत नाही. त्यामुळे हे अत्यावश्यक आहे. आधार कार्डची प्रोसेस लगेच स्टार्ट करा. जागोजागी त्याचे सेंटर्स आहेत ते तुम्ही करा. आणि तुम्ही जर विचारलेला प्रश्न वेटिंगचा मुलगा आणि मुलगी, तर आमची बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग आहे येत्या आठवड्यामध्ये. जर असं काही झालं तर आम्ही तो विषय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये घेऊ. कुठलाही विषय आम्हाला इंडिपेंडेंटली घेता येत नाही. जेवढे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये हा विषय डिस्कस करावा लागतो आणि त्यानंतर तो इम्प्लिमेंट केला जातो. ठीक आहे. मला सर्वांच्या शंकांचे निरसन झालेलं असेल. वेटिंगला जे विद्यार्थी आहेत त्यांना आता फॉर्म घ्यायची गरज नाही. प्रोसेस पूर्ण झाली 10 दिवसाची, त्यानंतर वेटिंगचे किती सीट्स वेकंट आहेत त्यानुसार आम्ही तुमच्या त्या वेटिंगचे सुद्धा इथे नंबर काढलेले आहेत. पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, त्यांना ते सर्व फोन जातील किंवा मेसेज येईल, त्यानुसार त्यांनी फॉर्म रिसिव्ह करायचे. शंका सर्वांच्या संपलेल्या आहेत असं गृहीत धरून आपण शेवटच्या कार्यक्रमाकडे येतो. वोट ऑफ थँक्स. पहिल्यांदाच अपना आभार मानते. Thank you, sir. First of all, I would like to congratulate all the students and parents. You are welcome to the Santapit family. Now, moving ahead towards the end of program, that is vote of thanks, I would like to thank our academic director, Dr. Swati Mule ma'am, our cultural director, Haribhakta Parayan Raju Maharaj sir, our principal sir, Dr. Dnyaneshwar Gadge sir, our headmistress, Snehal Pagar madam, our teaching, non-teaching staff, the people who helped us in the social networking for Facebook Live and all. For that, I would like to thank them. And last but not the least, all parents. ज्यांनी वेळात वेळ काढून अगदी सकाळी लवकर इथे उपस्थिती दाखवलेली आहे. नाश्ता केला नाही केला माहित नाही, पण वेळेवर आलेले आहात. अशीच उपस्थिती प्रत्येक कार्यक्रमांना तुमची वेळेवर असेल अशी अपेक्षा आम्ही धरतो. आणि तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. हा कार्यक्रम ऑफिशियली इथेच संपला असं डिक्लेअर करतो. थँक्यू. सर्व पॅरेंट्सला एक विनंती आहे, जाताना गडबड करू नका. कारण बराच वेळ बसला की घाई कराल, तसे काही उद्योग करू नका, सावकाश जा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच अँड कॉंग्रॅच्युलेशन टू यू ऑल. थँक्यू.